नमस्कार मित्रांनो. तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट घर घेताना कुठल्या गोष्टींचा विचार करता? एक तर त्या त्याचं फ्लॅटचं लोकेशन तुमचं चांगलं असायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी चांगली असायला पाहिजे. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर सोसायटी चांगली असायला पाहिजे. अमेनिटीज वगैरे सर्व गोष्टी असायला पाहिजेत. सोबतच त्या फ्लॅट्स जे आहेत त्यांचा लेआउट चांगला असायला पाहिजेत आणि बाल्कनीज ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला हॉल आणि बेडरूमला सुद्धा बाल्कनी असेल तर सोने पे सुहागा असं म्हणता येईल. आणि जर अशा टाईपचं लेआउट अशा सर्व गोष्टी बघायला गेले, तुम्ही प्रत्यक्ष 2 BHK फ्लॅट्स तुम्ही जनरली बघता. 2 BHK फ्लॅट बघायला गेले तर त्याची चांगल्या लोकेशनला विथ बाल्कनीज अँड ऑल, चांगली सोसायटी, चांगला बिल्डर, या सर्व गोष्टी लक्षात घेता त्याची किंमत किती असेल? आजच्या दृष्टीला तरी 80-90 लाख, 1 करोडच्या घरामध्ये इझिली ती त्याची किंमत जाऊ शकेल. बट मी जर तुम्हाला सांगितलं की सेम सर्व गोष्टी सेम, तुम्हाला ती सेम फ्लॅट तुम्हाला 28 लाखामध्ये भेटतोय, चांगल्या बिल्डरचा, चांगल्या लोकेशनचा, 2 BHK फ्लॅट विथ बाल्कनी, सर्व अम्युनिटी सोबत वगैरे, तर तर तुम्हाला काय वाटेल? अर्थातच तुम्हाला ते खरं नाही वाटणार, बट ही गोष्ट खरी आहे. तुम्ही हे सर्व फ्लॅट 28 लाखापासून सुरुवात आहेत. ते 28 लाखामध्ये हे सर्व फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. कसे घेऊ शकता, काय घेऊ शकता, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा ही गोष्ट, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा व्हिडिओचा हेल्प होईल. आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे तुम्ही जॉईन केलं नसेल तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही ते कसं घेऊ शकता, तर ते आहे म्हाडाच्या लॉटरी थ्रू. होय, म्हाडाची पुणे मंडळाची सोडतला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये बरेच असे स्कीम्स आहेत जे की चांगल्या लोकेशन, चांगल्या बिल्डरचे आहेत, प्रायव्हेट बिल्डरचे आहेत, जिथे तुम्हाला घर घेण्याची 2 BHK असेल विथ बाल्कनी असेल, तर असे घर घेण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून देते म्हाडा. तर याबद्दलचं ऍडव्हर्टाइजमेंट, बुकिंग कशी करायची, अर्ज कसा करायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, अप्लाय कसं करायचं, या सर्व बद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण बघू शकता किंवा चॅनलवरती सर्च करू शकता. सो आज आपण जी स्कीमची, ज्या स्कीम बद्दल, ज्या प्रकल्पाबद्दलची माहिती घेणार आहोत ती आहे यशविन अर्बो सेंट्रो फेज 2 वाकड. लोकेशन आहे भूमकर चौकामध्येच आहे इथे, आणि हे विलास जावडेकर या बिल्डरचं आहे. तर इथे ते सर्व फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर थोडक्यात माहिती बघूयात या स्कीमची. याचा स्कीम कोड आहे 917. याचं नाव आहे अश्विन अर्बो सेंट्रो फेज 2. याचं लोकेशन आहे भूमकर चौकाजवळ. लोकेशन बद्दल पुढे आपण बघणार आहोत. इथे टोटल 28 फ्लॅट्स आहेत. हे सर्व 28 फ्लॅट 2 BHK फ्लॅट्स असतील आणि सर्व फ्लॅट्सला इथे तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. बट रेरावरती हीच संख्या किती तुम्हाला बघायला भेटेल, तुम्ही जर बघितलं तर रेरावरती 37 फ्लॅट्स आहेत. बट लॉटरीमध्ये 28 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. तर बाकीचे उर्वरित फ्लॅट मे बी ते नेक्स्ट लॉटरीमध्ये आणतील. बट तुम्हाला जर त्याबद्दल शंका असेल तर तुम्ही RTI फाईल करू शकता, लॉक करू शकता आणि त्याबद्दलची माहिती घेऊ शकता की बाकीचे फ्लॅट्स का आणले नाहीत. कारण की जनरली सर्व फ्लॅट्स ते एकाच वेळी आणतात. असं अर्धी या स्कीममध्ये, अर्धी या लॉटरीमध्ये आणि अर्धी दुसऱ्या लॉटरीमध्ये असं शक्यतो होत नाही. बट यावेळेस त्यांनी तसं मे बी केलं असेल, तर तुम्ही याबद्दलची शंका RTI मार्फत तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता. इथे कार्पेट एरिया आहे 50-51 स्क्वेअर मीटर पर्यंत. LIG इन्कम ग्रुपसाठी आहेत सर्व फ्लॅट्स, यांची की प्राइस 28 लाख आहे. एक फक्त ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे की पोझिशन तुम्हाला लेट आहे. पोझिशन जवळपास 4 वर्ष तुम्हाला वेट करावं लागेल पोझिशनसाठी. इथे लिटिगेशन सुद्धा आहे, त्यामुळे पोझिशन मध्ये इम्पॅक्ट अजून पडू शकतो. बट बिल्डर मोठा आहे, चांगला बिल्डर आहे, तर ते लिटिगेशन्स ते सॉर्ट आउट होतात जनरली. आणि ही जे म्हाडाचे सर्व 28 फ्लॅट्स आहेत ते सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये, जे की E1 E2 ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्येच 1st to 6th फ्लोअर वरती म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि वरती प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स असतील. ही 34 माळ्याची बिल्डिंग आहे. या व्यतिरिक्त A1 A2 B1 B2 असे करत G1 G2 पर्यंत अशी 34 माळ्याची टोटल टावर्स इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि सर्व ऑल अमेनिटीज तुम्हाला या फ्लॅटमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर लोकेशन बद्दल माहिती बघूयात. लोकेशन मध्ये तुम्हाला अर्बो सेंट्रो जर सर्च केलं तर तुम्हाला ते लोकेशन भेटेलच इथे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा भूमकर चौक आहे आणि भूमकर चौकाला लागूनच तुम्ही हा सर्व्हिस रोड आहे आणि इथे मुंबईची गाड्या लागतात आणि सर्व्हिस रोडला लागूनच अर्बो सेंट्रोचा हा प्रोजेक्ट आहे इथे. हे तुम्ही फेज 1 आहे आणि हा जो काय काम चालू आहे
इथे फेज 2 असेल आणि ही जी सर्वात शेवटची बिल्डिंग असेल ही बिल्डिंग ही E1 E2 असेल. इथे म्हाडाचे फ्लॅट्स तुम्हाला या बिल्डिंग मध्ये बघायला भेटतील. सो लोकेशन एकदम प्राईम लोकेशन आहे. तुम्ही जर स्ट्रेट व्ह्यू बघितला तर तुम्ही बघू शकता हा भूमकर चौकाचा रस्ता आणि हा मेन सर्व्हिस रोड, हा एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि सर्व्हिस रोडला लागूनच याची एंट्री एक्झिट तुम्हाला, प्रोजेक्टची एंट्री एक्झिट तुम्हाला बघायला भेटेल. आणि अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता इथे जिंजर हॉटेल आहे. आणि आय टी पार्क इथून जवळच आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे तुम्ही सर्च करू शकता. भोंकर चौकापासून अवघ्या 10 मिनिटावरती तुम्ही आय टी पार्क आहे. 10-15 मिनिटामध्ये आय टी पार्कला हिंजवडीला तुम्ही पोहोचू शकता. या साईडला हिंजवडीला रस्ता जातो, या साईडला काळेवाडी किंवा मग वाकड साईडला रस्ता इकडे जातो तुम्हाला डांगे चौका साईडला. सो लोकेशन एकदम प्राईम आहे. लोकेशन बद्दल काही जास्त बोलायची गरज नाहीये. त्यानंतर लेआउट समजून घेऊयात. लेआउट तुम्ही बघा, जसं तुम्हाला दाखवलं हे जे ऑलमोस्ट रेडी येतं ते फेज 1 चे पार्ट होते आणि फेज 2 मध्ये E1 E2 F1 F2 अशा प्रकारचे आहेत. आणि म्हाडाची जी आहेत ते E1 E2 मध्ये या इथे तुम्हाला म्हाडाचे फ्लॅट्स E1 E2 मध्ये बघायला भेटतील. 1st to 6th फ्लोअर वरती म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि बाकीच्या अम्युनिटीज तुम्ही बघू शकता, क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, गार्डन वगैरे हे ते. आणि 34 माळ्याची बिल्डिंग आहे, तो उंच बिल्डिंग आहे. बाकीचे टावर F1 F2 G1 G2 A1 A2 हे फेज 2 चे आहेत आणि बाकीचे इकडचे फेज 1 चे टावर्स आहेत. त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की फ्लॅट्स कुठल्या फ्लोअर वरती किती असतील, तर फर्स्ट फ्लोअर वरती तुम्हाला 4 फ्लॅट बघायला भेटतील, सेकंड फ्लोअर वरती 6, थर्ड फ्लोअर वरती 7, फोर्थ फ्लोअर वरती 8, फिफ्थ फ्लोअर वरती 8 आणि 6th फ्लोअर वरती 4 असे टोटल 37 फ्लॅट्स आहेत. बट 28 फ्लॅट यापैकी तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर फ्लोअर प्लॅन बघूयात. फ्लोअर प्लॅन वरती तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लोअर वरती E1 E2 अशा भागामध्ये ही साईड E1 आहे, विंग E1 आणि हे विंग E2 आणि प्रत्येक साईड विंगला 4 फ्लॅट आहे. सो टोटल 8 फ्लॅट आहे. तर टोटल या साईडला फायर लिफ्ट आहे, इथे इथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे, इथे. सो टोटल अशा 5 लिफ्ट तुम्हाला बघायला भेटतील. आणि या साईडला एक स्टेअरकेस आणि या साईडला एक स्टेअरकेस, अशा 2 स्टेअरकेस तुम्हाला इथे बघायला भेटतील. सो लिफ्ट सुद्धा जास्त प्रमाणात इथे बघायला भेटेल. आणि लेआउट बघू शकता तुम्ही, फक्त एक वॉल तुम्हाला मध्ये बघायला भेटेल, बाकी ऑलमोस्ट या साईडला पण एक वॉल, बाकी प्रायव्हसी तुम्हाला एक चांगली आहे. सर्व फ्लॅटचे ऑलमोस्ट सेमच कार्पेट एरिया आणि सेमच लेआउट आहे. सर्व एक लेआउट आपण प्रॉपरली समजून घेऊयात. सो हा एक 4 नंबरचा फ्लॅट आहे. सो इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स लॉबी लागेल इथे, त्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी इथे तुम्ही बघू शकता. इथे जरी कुणी उभा असेल तरी या पार्टिशनमुळे त्याला घरामधलं काही दिसणार नाही. सो प्रायव्हसीच्या दृष्टीने हे खूप चांगलं असतं. त्यानंतर लॉबीमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूमचा कार्पेट एरिया तुम्ही बघू शकता. लिव्हिंग रूमला समोर तुम्हाला ओपन बाल्कनी भेटेल 3.05 बाय 1.55 ची. त्यानंतर लिव्हिंग रूमला लागूनच लेफ्ट साईडला 3.3 बाय 2.25 ची तुम्हाला किचन लागेल आणि त्याला इनक्लोज बाल्कनी तुम्हाला बघायला भेटेल. ही दुसरी बाल्कनी, इनक्लोज बाल्कनी, ड्राय बाल्कनी ज्याला म्हणतात आपण. त्यानंतर या साईडला गेल्यानंतर इथे तुम्हाला वॉश बेसिनसाठी एरिया भेटेल आणि समोर कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट बेडरूम बघायला भेटेल. 3x3 ची फर्स्ट बेडरूम असेल. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला मास्टर बेडरूम बघायला भेटेल, ज्याला की अगेन ओपन बाल्कनी तुम्हाला बघायला भेटेल, जी की ऑलमोस्ट सेम आहे. थोडीशी विड्थ कमी आहे बट ऑलमोस्ट सेम आहे, जी की हॉलची बाल्कनी. आणि त्यानंतर त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम भेटेल. सो एकदम परफेक्ट, एकदम बेस्ट लेआउट आहे, ज्यामध्ये की तुम्हाला 3 बाल्कनीज, 2 टॉयलेट बाथरूम आणि एक चांगला कार्पेट एरिया तुम्हाला इथे बघायला भेटेल. हा फ्लोअर प्लॅन आहे. हा मला तरी फार आतापर्यंतचा सर्वात बेस्ट फ्लोअर प्लॅन वाटला आणि कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर सेम बिल्डिंग मध्ये सेम इकडे बिल्डरचा रेट 12, 13, 14 पर्यंत पण जातोय, ज्याच्यामध्ये की ज्याचे की टोटल कॉस्टिंग तुम्हाला, कारण की कार्पेट एरिया मोठा आहे तर 80-90 ते 1 करोडच्या घरामध्ये जातो. बट म्हाडाच्या कार्पेट एरियाप्रमाणे ते जर बघितलं तर मिनिमम तुम्ही 60 ते 70 लाखाच्या रेंजमध्ये इथला मार्केट रेट पकडू शकता. आणि रेंटसाठी, कारण की सेमच आहे, सर्व सर्व अम्युनिटीज बघायला भेटतील, बाल्कनीज आहे, सेम बिल्डिंग आहे, तर त्यामुळे तुम्हाला इथे रेंट सुद्धा चांगला भेटेल, जो की 25,000 मिनिमम रेंट तुम्हाला इथे बघायला भेटेल.
त्यानंतर ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. सर्वप्रथम डिसएडव्हांटेज बद्दल बोलायचं झालं तर फक्त एकच मला वाटतो, तो म्हणजे की तुम्हाला पोझिशन लेट आहे. 4 वर्ष पोझिशन तुम्हाला वाट बघावं लागेल. जर तुम्ही थांबू शकत असाल तर बाकीचे कुठलेच मला डिसएडव्हांटेजेस वाटत नाहीत. बाकीचे सर्व ॲडव्हांटेजेसच आहेत, जे जसं की तुम्हाला लोकेशन खूप प्राईम आहे. सेम कॉमन बिल्डिंगमध्येच फ्लॅट आहेत. फ्लॅट विथ बाल्कनी आहेत. चांगला कार्पेट एरिया आहे. चांगला बिल्डर आहे. बाकीच्या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. सो एक जर ती गोष्ट चालत असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे अर्ज करू शकता. सो कन्क्लुजन, जसं की सांगितलं, फक्त एक गोष्ट, पोझिशन जर तुम्हाला चालत असेल तर इथे तुम्ही डेफिनेटली अर्ज करा आणि आपलं नशीब आजमावा. आणि आय होप तुमच्या सर्वांच्या स्वप्नांचं घर तुम्हाला या लॉटरीमध्ये, सोडतीमध्ये भेटेल. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण या सोडतीमध्ये अर्ज करायला किंवा मग मदत होईल. आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे तुम्ही जॉईन होऊन तिथे तुमचे काही क्वेरीज, कन्सर्न्स असतील विचारू शकता, किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ते क्वेरीज विचारू शकता. मी उत्तर करण्याचा, त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न जरूर करेल. आणि दुसरा कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायचा हवा असेल तर त्याची ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी पुढील व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओजला इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. सो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्कीम बद्दलची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.